नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. बहिणींनो, सरकारने सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे. एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर 4,500 रुपये जमा केले जाणार आहे. बहिणींनो, 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. 4,500 रुपये किती बहिणींना मिळणार आहे, कोणकोणत्या बहिणी अपात्र केल्या गेलेलं आहे, सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण की भरपूर बहिणींना अपात्र केले गेले आहे, त्यामुळे भरपूर बहिणींना 4,500 रुपये मिळणार नाही आहे. आता कोणकोणत्या बहिणी पात्र आहेत, कोणकोणत्या बहिणींचे नाव यादीमध्ये आलेले आहे, सर्व तुम्हाला माहिती पुराव्यासहित दाखवणार आहे. फक्त व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. दुसरी गोष्ट, KYC बाबत त्या ठिकाणी महत्त्वाची गुड न्यूज आलेली आहे, तर तीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून फ्रीमध्ये अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ मिळणार आहे. कारण की ह्या चॅनल तुम्हाला सर्व माहिती 100% पुराव्यासहित मिळत असते. तर जास्त तुमचा वेळ मी घेणार नाही, डायरेक्ट मेन टॉपिकला सुरुवात करतो. संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. फक्त एक काम तुम्हाला करायचं आहे की व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून द्यायचं आहे. तर बघा बहिणींनो, सर्वात अगोदर KYC बाबत आपण अपडेट बघूया. तर बघा, KYCला तुम्हाला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं तर 18 नोव्हेंबर ही KYCची डेट होती. त्यानंतर तुम्हाला मुदतवाढ मिळाली आणि मुदतवाढ मिळाल्यानंतर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढवून दिलेली होती. 31 तारखेपर्यंत तुम्ही KYC करू शकत होता, म्हणजेच अजूनही मुदत आहे. ठीक आहे. आता 31 तारखेच्या नंतर आणखी तुम्हाला ठिकाणी मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कशाप्रकारे समजून घ्या. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करणे अनिवार्य केलेले आहे. तर किती बहिणींनी KYC केली कमेंट करून सांगा बरं. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी हो लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली आहे. ज्या बहिणींची KYC झाली नसेल त्या बहिणीने लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झाली नाही आहे. तर त्या बहिणींची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. फक्त कमेंट करून सांगायचं आहे की सर माझी KYC झालेली आहे, माझी KYC केलेली आहे, माझी KYC झालेली नाही आहे. फक्त एवढंच तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. आता बघा, KYC करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. दरम्यान या योजनेमध्ये KYC करण्याची मुदतवाढ दिली जाऊ शकते असं माहिती वर्तवलेली आहे. आता का, तर समजून घ्या. अजूनही लाखो महिलांची KYC बाकी आहे. म्हणजेच काय, तर अजूनही भरपूर महिलांनी KYC केलेली नाही आहे. त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक निर्णय घेऊ शकतात अशा ठिकाणी माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत तुम्हाला 18 तारीख ही KYCची मुदत होती, त्यानंतर मुदतवाढ झाली, ही 31 तारीख केली. आता 31 तारखेनंतर आणखी या ठिकाणी तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. आता खरोखर मुदतवाढ तुम्हाला मिळणार आहे की नाही, संपूर्ण तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळत राहणार आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. तर कमेंट करून सांगा बरं, तुम्हाला मुदतवाढ दिली गेली पाहिजे की नाही. जर का तुमची इच्छा असेल की सर मुदतवाढ केली पाहिजे तर लिहून पाठवा की हो सर मुदतवाढ मिळाली पाहिजे. आणि जर तुमची इच्छा नसेल तर लिहून पाठवा की नाही सर मुदतवाढ नाही दिली पाहिजे, असं लिहून पाठवू शकतात. किती बहिणींनी KYC केली आहे, KYC झाली असेल तर हो लिहा, KYC झाली नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. आता बघा बहिणींनो, महत्त्वाची खुशखबर आली आहे. खुशखबर अशी आहे की तुम्हाला संक्रांतीपूर्वी, म्हणजेच काय, संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर ही आहे. तर पटापट ह्या खुशखबरसाठी बहिणीने लाईक करायचं आहे. पटापट सर्व बहिणींनी लाईक करा, कारण की महत्त्वाची खुशखबर आली आहे. संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला 4,500 रुपये मिळणार आहे. बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना संक्रांतीपूर्वी पैसे दिले जातील. लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच काय, तर एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवरच्या ठिकाणी पैसे जमा होणार आहे. तुम्ही जर बघितलं तर एकाच वेळेस तुमच्या अकाउंटवर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि हे जे काही पैसे असतील तर 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता. हे झाल्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपये जमा होणार आहे नोव्हेंबरचा हप्ता. म्हणजेच आता उद्यापासून तुमच्या अकाउंटवर नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये जमा होणार आहे. टोटल जर तुम्ही बघितलं तर 4,500 रुपये तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. अगोदर तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहे, नंतर 3,000 रुपये मिळणार आहे आणि टोटल तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर 4,500 रुपये जमा केले जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी सूत्रांनी दिलेली आहे. आता हे 3,000 रुपये तुम्हाला 14 जानेवारीच्या आत या ठिकाणी मिळणार आहे. यामुळे महिलांना पुढच्या महिन्यामध्ये डबल खुशखबर मिळू शकते. म्हणजेच काय, तर जानेवारी महिन्यामध्ये डबल खुशखबर बहिणींना मिळणार आहे, कारण एकाच वेळेस 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होणार आहे. तर
तर बहिणींनो, ही अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.